हो चालू करू. ओके. नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं या सेशनमध्ये. सीसॅट संबंधित आपण पॅसेज न बघताही कसे सॉल्व्ह करावे याविषयी बोलणार आहे. मी निपुण मनोहर. यावर्षी राज्यसेवेतून ACST या पदावर माझं सिलेक्शन झालेलं आहे. तर थोडंसं सीसॅटच्या बाबतीत सीसॅट क्वालिफाय झालेलं आहे, तरी पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं सीसॅटचा पेपर सॉल्व्ह करताना बेसिकली टाइम मॅनेजमेंटचा इश्यू येतो. ठीक आहे. तर तो टाइम मॅनेजमेंटचा इश्यू टॅकल करण्यासाठी एखाद्या वेळेस तुमच्याकडे वेळ नसेल, ठीक आहे, तुमचं म्हणजे तुम्ही पेपर पूर्ण अटेम्प्ट म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना सीसॅटचा पेपर हा पूर्णपणे अटेम्प्ट होत नाही, तर वेळ नसेल तर मग त्या केसमध्ये तुमच्यावर अशी पण वेळ येऊ शकते की तुमचे 3-4 पॅसेज बाकी आहेत, 10 पैकी 3-4 पॅसेज तुमचे बाकी आहेत, किंवा मग आता नवीन पॅटर्ननुसार जे काही पॅसेज येतील ते पॅसेज जर तुमचे बाकी असेल तर त्या ऐन वेळेवर, ठीक आहे, त्या डिझास्टर जे तुमच्यावर आलेलं असेल, त्या डिझास्टर जे आलेलं असेल त्याचं मॅनेजमेंट कसं करता येईल, पॅसेज मग तुम्हाला न बघताही कसे सॉल्व्ह करता येईल, किंवा मग पॅसेज थोडेसे थीम समजून थोडंसं वाचून तुम्हाला तो पॅसेज कसा अटेम्प्ट करता येईल याच्याविषयी थोडंसं मी 2-3 पॅसेजच्या माध्यमातून तुम्हाला थोडासा एक छोटासा डेमो देणार आहे. ठीक आहे, चालेल. आता हे फुल प्रूफ गोष्ट आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात न बघता पॅसेज नाही सॉल्व्ह करायचे, किंवा मग जीएसचं नॉलेज पॅसेजमध्ये वापरायचं नाही. ठीक आहे, असं जनरली म्हणजे मार्केटमध्ये असं थोडंसं क्रिएट करून ठेवलेलं आहे. परंतु मी असं म्हणेल की आवश्यक तिथे आपण त्या गोष्टीचा वापर करू शकतो. ते केव्हा तुम्ही जीएसचा वापर नाही करायला पाहिजे, केव्हा करायला पाहिजे ते तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करेल मी. ठीक आहे. आणि न बघता एक तुम्ही पॅसेज कसा सॉल्व्ह करू शकता तेही आपण या पॅसेजमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. ज्यांना स्क्रीन दिसत असेल तर ठीक आहे, नाही दिसत असेल तरी माझ्या टेलिग्राम चॅनलला @निपुण मनोहर आणि GADCच्या पण टेलिग्राम चॅनलला मी ही PDF अपलोड केली आहे, ती पण बघून तुम्ही बघू शकता. ठीक आहे. 2020चे काही 2-3 पॅसेज घेतलेले आहेत, त्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करेल मी. ठीक आहे. बघा, पहिलाच पॅसेज आहे, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा हा पॅसेज आहे बेसिकली. तर जनरली पॅसेज सॉल्व्ह करण्याचे 2 अप्रोच आहेत. ठीक आहे. एक पॅसेज बरेच विद्यार्थी रिकमेंड करतात, बरेच लोक रिकमेंड करतात पहिले पॅसेज वाचा, नंतर मग नंतरच प्रश्न सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि एक दुसरी मेथड असते पॅसेज सॉल्व्ह करण्याची, ती म्हणजे क्वेश्चन वाचा आणि नंतर पॅसेजकडे जावा. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन वाचायचे, जसं आता थोडंसं तुम्हाला एक छोटंसं डेमो दाखवून देतो मी. एक तर नॉर्मल आहे, ठीक आहे, जे म्हणजे तुम्ही एक पॅसेज वाचायचा आणि त्यानंतर मग त्याचे महत्त्वाचे कीवर्ड हायलाइट करायचे आणि मग प्रश्नांकडे जायचं. ठीक आहे. आणि जिथं प्रश्न तुम्हाला अडला तो प्रश्न तुम्ही बघायचा. ठीक आहे. तो प्रश्न परत एकदा पॅसेजमध्ये स्कॅन करून तो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा, असं जनरली अप्रोच असतो. ठीक आहे. ही एक मेथड. दुसरी मेथड म्हणजे आता हा तुम्ही पॅसेज वाचताय तर पॅसेजमधले प्रश्न प्रश्न जे असतात, ठीक आहे, जसं मध्यवर्ती कल्पना, मी याला हायलाइट करून टाकले. मध्यवर्ती कल्पना गैरसंभाव्य नमुना पद्धती कोणत्या नावाने ओळखली जाते? ठीक आहे. तर गैरसंभाव्यता नमुना पद्धती याला मी काहीतरी राउंड करून टाकलेला. ठीक आहे. मुद्दाम निवडलेल्या नमुन्यांच्या विश्लेषणावर आधारित निष्कर्ष विश्वसनीय असू शकतात का, असं बेसिकली काय विचारलेलं आहे, हे विचारलेलं आहे. बेसिकली हा, आता जेव्हा तुम्ही प्रश्नच वाचताय, ठीक आहे, तर याच्यावरूनच तुम्हाला थोडंसं कळतं की हा पॅसेज थोडासा काहीतरी टेक्निकल आहे. ठीक आहे. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, ठीक आहे, विश्वसनीय असू शकतात का, किंवा मग सिलेक्ट सेट सॅम्पल मे बी रिलायबल ऑर नॉट. ठीक आहे. तर विश्वसनीय असू शकतात म्हणजे काय, रिलायबल ऑर नॉट अशा प्रकारचं काहीतरी आहे. ठीक आहे. सो बेसिकली तुम्हाला पॅसेज पॅसेज नाही वाचला तरी, प्रश्न जरी वाचला तरी तुम्हाला पॅसेजचा टाईप कसा आहे हे तुम्हाला याच्यावरून समजून येतं. ठीक आहे. सो इथे जर तुम्ही बघितलं की हे पॅसेज हा टेक्निकल पॅसेज आहे, तर शक्यतोवर सायन्सचे पॅसेज किंवा टेक्निकल पॅसेज हे जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचलं तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. कारण की त्याचं जे ट्रान्सलेशन असतं ना, हे थोडंसं अवघड केलेलं असतं. ठीक आहे. अवघड म्हणजे होत असते. ठीक आहे. तर ते म्हणजे मशीनच्या म्हणजे Google ट्रान्सलेटच्या माध्यमातून बेसिकली ते ट्रान्सलेशन केले असल्यामुळे ते बऱ्याचदा ते मराठी समजायला अवघड जातं. तर शक्य असेल तर असे जे पॅसेज असतात टेक्निकल पॅसेज तुम्ही इंग्लिशमध्ये करायला पाहिजे. ठीक आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट. सो मग मी याच्यातले जे महत्त्वाचे कीवर्ड, जसं आता हा रिलायबल आहे की नाही हा एक कीवर्ड हायलाइट करून टाकेल. ठीक आहे. यातल्या बाकीचे बघणार नाही मी. ऑप्शन वगैरे काही बघणार नाही. फक्त जे वाचतोय फक्त वरचं. म्हणजे जे ही लाईन असते ती वाचतोय. ठीक आहे. व्हाय इज द रिसर्चर जजमेंट इट व्हायटल, अशा प्रकारचं मी काहीतरी कीवर्ड हायलाइट करून टाकलेला. ठीक आहे. कोणती विधाने केलेली असं काहीतरी दिलेलं आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट मेड इन अ पॅसेज. ठीक आहे. कोणतं स्टेटमेंट
केलेलं आहे. तर आता या केसमध्ये याच्यावरून तर काही समजत नाही. पण याच्यावरून मग जर तुम्ही जर वर बघितलं तर मग चॉईस ऑफ अ रिसर्चर असं काहीतरी कीवर्ड तुम्हाला भेटेल. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग ऑलरेडी आपण केलेलं आहे. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असं 2-4 ठिकाणी तुम्हाला ते दिसतंय. म्हणजे हा पॅसेज नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगशी संबंधित किंवा प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगशी संबंधित आहे. आता हे कीवर्ड मी हायलाइट करून घेतलेले. कीवर्ड बघून घेतले. रिसर्चर जजमेंट दिसतंय. चॉईस ऑफ अ रिसर्चर असं काहीतरी दिसतंय. वर त्याचे कीवर्ड हायलाइट केले होते. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ठीक आहे. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असा काहीतरी कीवर्ड केलेला होता. रिलायबल हा कीवर्ड हे केलेला होता. तर हे एकदा परत कीवर्ड बघून घेतले. आता नंतर जेव्हा मी पॅसेजकडे येतोय, तर पॅसेजकडे येताना जिथे-जिथे मला हे कीवर्ड सापडतात, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मला सापडतंय, ठीक आहे. नंतर मग रिसर्चर हा कीवर्ड रिसर्चर चॉईस हा पण एक कीवर्ड हायलाइट केलेला होता. ते मी हायलाइट करून घेतो. म्हणजे वाचता-वाचता जिथे-जिथे हे कीवर्ड येतात, बस बेसिकली होतं काय ना, प्रश्नाचं उत्तर हे त्या कीवर्डच्या आसपासच असतं. तर त्यामुळे तुम्ही पॅसेज जेव्हा वाचता, तर तेव्हा त्याच्या अराउंड ज्या काही गोष्टी असतात, ते तुम्ही हायलाइट करून घ्यायला पाहिजे. हायलाइट किंवा तुम्ही नॉर्मल अंडरलाईन तुम्ही करू शकता किंवा हे करू शकता. चॉईस ऑफ रिसर्चच्या बाबतीत बोललो तर त्याच्या अराउंड मी काहीतरी हायलाइट करून टाकलेलं. इथं वाचताना मला काही सापडत नाही. मग इथं काही सापडत नाही. मग द जजमेंट ऑफ द ऑर्गनायझर ऑफ द स्टडी प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. जजमेंटवर याच्या काहीतरी काहीतरी प्रश्न आलेला होता. मग जजमेंटच्या अराउंड मी ते जी काही लाईन आहे ती मी हायलाइट करून टाकलेली. ठीक आहे. तर अशा प्रकारचं मी जे म्हणजे मला असं वाटतं, की जिथे-जिथे ते आलेलं आहे, जिथे-जिथे तो प्रश्नाचे कीवर्ड आलेले आहे, तिथे-तिथे मी ते काय करून टाकलेलं आहे, हायलाइट करून टाकलेलं आहे. ठीक आहे. जस्ट अ सेकंड. ओके. सो महत्त्वाच्या गोष्टी मी हायलाइट करून टाकलेल्या आहे तिथे. ओके. सो तुमचं जे उत्तर असतं ना, ते त्या त्या ज्या कीवर्ड असतात त्याच्या अराउंडच तुम्हाला तिथं उत्तर मिळतं. ठीक आहे. तर ही एक मेथड झाली. ह्या मेथडचा एक फायदा असा, की जास्तीचा अनावश्यक डेटा तुमचा हायलाइट होत नाही. जसं आता बघा, अ, इथं ह्या ज्या एरियामध्ये तुम्हाला 3 प्रश्नाची उत्तरं भेटतात. बेसिकली 2-3 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्या एरियामध्येच भेटतात. त्याच्यावर आपण नंतर पण बोलणारच आहे. पण याचा फायदा काय होतो, तुम्हाला जास्तीचं मटेरियल तुम्हाला हायलाइट करावं लागत नाही. तुमचं कन्फ्युजन जास्त होत नाही. ठीक आहे. खूप काही तुम्हाला उत्तरं शोधावे लागत नाही. राइट? खूप काही तुम्हाला उत्तर शोधावे लागत नाही आणि बघा, बऱ्याचदा काय होतं, की ज्या कीवर्डच्या अराउंड प्रश्न आहेत ना, तर तुम्हाला वाचता-वाचताच बऱ्याचदा तुमचे 3-4 प्रश्न किंवा 5 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सापडलेले असे तुम्हाला जाणवेल आणि मग बऱ्याचदा असं होतं, की तुम्हाला म्हणजे मग अर्धा पॅसेज वाचायची गरज पण नाही पडत. आता इथपर्यंत तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तर तुम्हाला सापडून जातात. ठीक आहे. तर एवढा पॅसेज तुम्हाला वाचायची पण गरज पडत नाही. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजायला पाहिजे. ह्या एक मेथडचा हा असा एक फायदा आहे. तर जी पहिली मेथड मी तुम्हाला सांगितलेली, की त्याच्यामध्ये मग पूर्णच्या पूर्ण वाचा. नंतर मग इकडे जावं तर ह्या रिव्हर्स मॅनरने जर तुम्ही गेला, तर तुम्हाला काय होतं ना, की म्हणजे जो आवश्यक जिथे आपले कीवर्ड्स आहेत, ठीक आहे, तिथेच तुम्हाला अंडरलाईन करावं लागतं. बऱ्याचदा तुम्हाला वाचता-वाचता तुमचे जर सिंपल पॅसेज असलं, तर वाचता-वाचता तुमच्या 5ही प्रश्नाची उत्तरं पण तुम्हाला मिळून जातील आणि काही पॅसेज तुम्ही स्किप पण करू शकता. म्हणजे इथे तुमचा वेळ वाचतो. ठीक आहे. तर ह्या भागामध्ये तुम्हाला उत्तरच नाहीये. तर त्यामुळे मग तुम्हाला वाचायची गरज नाही पडत. समजलं का? तर अशा प्रकारचं तुम्ही ते याचा एक फायदा आहे. ठीक आहे. सो कुठलीही एक मेथड वापरा, जी तुम्हाला सुटेबल असेल. बरेच विद्यार्थी बघा, पहिले पॅसेज वाचून नंतर प्रश्न सॉल्व्ह करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पण स्कोर येतात आणि पहिले प्रश्न वाचून नंतर हे वाचण्याचे नंतर पॅसेज वाचणारे विद्यार्थ्यांचे पण स्कोर येतात. ठीक आहे. ते आता डिपेंड तुम्हाला कुठली सूट होती ती वापरा. पण मी दोन्ही याचे थोडेसे तुम्हाला मी मी जनरली ही सेकंड मेथड वापरत होतो आणि याचा मला असे फायदे दिसले. त्यामुळे मला ही जास्त सुटेबल वाटलेली. ठीक आहे. त्यामुळे मी ही प्रिफर केलेली. ठीक आहे. तुम्हाला कुठली प्रिफर होते? तुम्ही पॅसेज थोडेसे त्या हिशोबाने थोडेसे सॉल्व्ह करायचे आणि अ, ते पॅसेज त्या हिशोबाने थोडे सॉल्व्ह करायचे आणि तुम्हाला मग कुठली मेथड सुटेबल होती ती मेथड वापरायची. हे झालं नॉर्मल पॅसेज सॉल्व्ह करण्याचा अप्रोच. आता तिसरी एक गोष्ट जी म्हणजे समजा तुम्हाला अ, तुम्हाला पॅसेज सॉल्व्ह करताना ठीक आहे, की पॅसेज सॉल्व्ह करताना समजा तुमचा एक शेवटचे काहीतरी 5 मिनिटं राहिलेले आहे आणि तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल आता जुन्याच पॅटर्ननुसार कन्सिडर करू आपण. 10 पॅसेज तुम्हाला येत आहेत. 10 पॅसेजपैकी तुमचे 6 पॅसेज कव्हर झालेले आहे. फक्त 4 पॅसेज राहिलेले आहे. बरेचदा असे लोक अशी सिच्युएशन बऱ्याच विद्यार्थ्यांवर येते सीसॅटच्या बाबतीत. सीसॅटच्या बाबतीत टाईम मॅनेजमेंट होत नाही. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आणि बरेच विद्यार्थी अजून एक यामध्ये गोष्ट मला तुम्हाला एक मूळ सांगायची होती, की
पॅसेज समजलाच पाहिजे, कॉम्प्रिहेंडच व्हायला पाहिजे, तेव्हाच आपले प्रश्न सॉल्व्ह होतात. नाही ना रे, असं काही नाहीये. तुम्हाला बेसिकली पूर्ण पॅसेज समजला नाही तरी चालेल. मी तर म्हणेन पूर्ण नाही पॅसेज समजला नाही तरी चालेल. मी तर म्हणेन इथं ज्या कीवर्डच्या अराउंड जेवढा डेटा दिलेला आहे, तेवढं जरी लाईनी तुम्हाला थोड्या समजल्या, तरी तुम्हाला तो पॅसेज तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. 100% करू शकता. नो प्रॉब्लेम. मी हे विथ प्रूफ तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. जसं आता नॉन प्रोबॅबिलिटीच्या बाबतीत याच्या अराउंड तुम्हाला समजलेलं, याच्या अराउंड काहीतरी समजलेलं, तेवढं समजलेलं बस झालं ना. समजलं पण ते पण म्हणजे खूप काही असं लाईन टू लाईन तुम्हाला समजायलाच पाहिजे असं नाही. इथं तुम्हाला थोडंसं समजलं की याच्या अराउंड काहीतरी उत्तर आहे, तर तुम्हाला थोडंसं तेवढं तर कॉमन सेन्स प्रत्येकाला असतो, की त्याच्या अराउंड थोडंसं तुम्ही लाईन वाचल्या की तुम्हाला तेवढं इंग्लिश तर प्रत्येकाला कळतं. ठीक आहे. तरी तुम्ही तो पॅसेज सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. इंग्लिशचे पॅसेज मी असे तुम्हाला किती अटेम्प्ट करून दाखवतो. ज्या विद्यार्थ्यांनी माझी सीसॅट टिप्स अँड ट्रिक बॅच केलेली आहे ना, त्यांना माहिती आहे. ठीक आहे. त्यांना अनुभव घेतलेला आहे. त्यांनी स्वतः तसे पॅसेज सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे. जिथे त्यांनी जे पॅसेज म्हणते की नाही हा पॅसेज अवघड आहे, हाच नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा पॅसेज. बऱ्याच लोकांना अवघड गेला 2020च्या वेळेस. पण इथे माझे आले होते 5 पैकी 5 प्रश्न आले होते बरोबर. ठीक आहे ह्या पॅसेजला. सो माझं काय मत होतं, मी काय सांगत होतो की येस, तुम्हाला म्हणजे पॅसेज अवघड आहे म्हणून तो स्किप करायचा किंवा मग लँग्वेज अवघड आहे म्हणून तुम्ही सॉल्व्ह नाही करायचा. नाही, नाही. तुम्ही जर त्याचा राइट अप्रोचने जर त्या पॅसेजला टॅकल केलं ना, तो पॅसेज सुटतो. 5 पैकी नाही निदान 2-3 प्रश्न जरी बरोबर आहे, स्टिल ओके. तुमचा स्कोर पॉझिटिव्ह येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. दॅट्स इट. आता यामध्ये बघा, समजा आता शेवटचे 5 मिनिटं उरलेले आहे. जे मूळ मुद्दा होता, जो आपल्या थंबनेलचा टायटल आहे, त्या मूळ मुद्द्यावर आपण बोलूया. ठीक आहे. पॅसेज न बघता तुम्हाला कसं सॉल्व्ह करता येईल. समजा शेवटचे 5 मिनिटं राहिलेले आहेत आणि तुमचे 2-3 पॅसेज राहिलेले आहेत किंवा तुमच्याकडे 2-3 मिनिटांनी शेवटचा हा एकच पॅसेज राहिला असंच कन्सिडर करू आपण. 2 मिनिटं राहिले, 2 मिनिटामध्ये पॅसेज होतो का? बरेच विद्यार्थी म्हणतात 2 मिनिटात जाऊ दे, मग पॅसेज कशाला सॉल्व्ह करतो. एखादा मॅथ्सचा रिझनिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मग त्या 2 मिनिटामध्ये तेही सॉल्व्ह होत नाही आणि ते 2 मिनिटं वाया जातात. ठीक आहे. तर त्या केसमध्ये पॅसेज न बघता कसं सॉल्व्ह करता येईल किंवा थोडीशी एखाद्या वेळेस मी असं रिकमेंड करतो, ठीक आहे तुमच्याकडे वेळ नसेल ना, सुरुवातीला थोडेसे 3-4 लाईनी वाचा, थीम समजून घ्या पॅसेजची. पॅसेजची थीम कशी आहे, पॉझिटिव्ह अँगलने तो पॅसेज गेलेला आहे, निगेटिव्ह अँगलने गेलेला आहे. पॅसेजची थीम समजून तो कशाशी संबंधित आहे, 3-4 लाईनीमध्ये कळून जातो तुम्हाला. ठीक आहे. थीम कशाशी संबंधित आहे. त्याच्या बेसिसवर तुम्ही पॅसेज अटेम्प्ट करू शकता. आता समजा हा पॅसेज आपण काहीच नाही वाचला. ठीक आहे. काहीच नाही वाचलं समजा. तर हा पॅसेज कसा अटेम्प्ट करता येईल बघा. पहिले काय म्हटलंय, उत्तराची मध्यवर्ती कल्पना पुढीलपैकी कोणती आहे असं विचारलेलं. तर मध्यवर्ती कल्पना सेंट्रल आयडिया. ठीक आहे. निष्कर्ष, शीर्षक, मध्यवर्ती संकल्पना, अशा प्रकारचे प्रश्न हे सगळ्यात शेवटी घ्यायचे बरं का. अशा प्रकारचे प्रश्न काय करायचे, सगळ्यात शेवटी घ्यायचे. तर सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज, अशा प्रकारचे प्रश्न शेवटी घ्यायचे. ठीक आहे. तर हा प्रश्न मी शेवटी घेणार. नंतर मग नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग इज नॉट नोन बाय दिस नेम. ठीक आहे. कुठल्या नावाने ती ओळखली जात नाही, असा प्रश्न आहे. आता पॅसेजमध्ये ठीक आहे, तुम्हाला हे जर 3-4 लाईनी वाचल्या तर तुम्हाला याच्याच पहिल्या 3-4 लाईनीमध्ये त्याचं उत्तर सापडतं. ठीक आहे. इथे तुम्हाला त्याचं उत्तर हायलाइट पण करून दिलंय. पण ते महत्वाचा मूळ मुद्दा नाही. हे तर तुम्हाला कोणी सांगेल रे, की ह्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे. हे तुम्ही अंडरलाईन करा, असं करा, तसं करा आणि इथं इथं तुम्हाला याचं उत्तर आहे, त्याचं उत्तर आहे. त्यासाठी मास्तर कशाला लागतो? ठीक आहे. तर त्यासाठी मग बघा, इथं थोडंसं आता मग डिफरंट अप्रोच. जर तुम्ही पॅसेज काहीच नाही वाचलं, तुमच्याकडे 1-2 मिनिटाचा अप्रोच बघा. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग इज नॉट नोन बाय दिस नेम. प्रोबॅबिलिटी माहिती आहे आपल्याला, प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता असं काहीतरी असतं. काहीतरी म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं? शक्यता. ठीक आहे. आणि नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असेल, मग ते अपोजिट वर्ड आहे ना. नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे मग काहीतरी शक्य, काहीतरी फिक्स असेल, कॉन्क्रीट असेल, त्याला आपण नॉन प्रोबॅबिलिटी म्हणतो. ठीक आहे. तर नॉन प्रोबॅबिलिटी, पर्पजिव्ह सॅम्पलिंग, त्यातला पर्पज शब्द घ्या. पर्पज फिक्स असतो. ठीक आहे. जजमेंट, जजमेंट कशी असते? फिक्स असते. ठीक आहे. नंतर मग डिलिबरेट, यालाच काय म्हणतो आपण, डिलिबरेट किंवा सूक्ष्म विचार असे म्हणतात त्याला मराठीमध्ये. ठीक आहे. एखादे सूक्ष्म विचार किंवा मग त्याला अजून पर्यायी शब्द केअरफुल असणे, त्याला पण असं केअरफुल असणे असं काहीतरी असतं. ठीक आहे. ते पण तुमचं थोडंसं फिक्स असते, विचार तुमचे फिक्स असते. पण रॅन्डम काय असते, ही गोष्ट फिक्स नसते. फिक्स नसतेच म्हणजे काय, फिक्स नसतेच म्हणजे काय, ही फिक्स नसतेच म्हणजे नॉन प्रोबॅबिलिटी इज नॉट नोन. नॉट नोन म्हटलंय बरं का त्यांनी. तर नॉन प्रोबॅबिलिटी इज नॉट नोन बाय दिस म्हणजे फिक्स नसतेच म्हणजे काय, प्रोबेबल असते. ठीक आहे. फिक्स नसतेच म्हणजे काय, प्रोबेबल असते, शक्यता असते. ठीक आहे. तर जी गोष्ट फिक्स नसते, नॉट नोन बाय, नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे फिक्स असणे.
नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे फिक्स असणे. इथं आपण अर्थ लावला ना, प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता, नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे फिक्स असणे किंवा शक्य असणे. ठीक आहे, तर मग पर्पज फिक्स असतो, जजमेंट फिक्स असते, डिलिबरेट किंवा सूक्ष्म विचार किंवा केअरफुल असणे हे बेसिकली फिक्स काहीतरी विचार असतो. पण ठीक आहे, समजा तुम्हाला आता तुम्ही म्हणाल आम्हाला डेलिबरेटचा अर्थच माहित नाही. ठीक आहे, ना माहिती मग त्याला स्किप करा. ठीक आहे, पण रॅन्डम रॅन्डम ही गोष्ट फिक्स नसते ना रे. ही गोष्ट कशी असते, फिक्स नसते. ही म्हणजे याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी येते, तर त्यामुळे मग त्याचं उत्तर म्हणजे ह्या नॉन प्रोबॅबिलिटीत तुम्हाला सरळ सरळ अपोजिट वर्ड कुठला आहे हेच तुम्हाला आयडेंटिफाय करायचं होतं. फक्त तुम्हाला इथे कीवर्ड मॅच करायचा होता. ठीक आहे. सो नॉन प्रोबॅबिलिटी इज नॉट नोन बाय रॅन्डम सॅम्पलिंग. ठीक आहे. इट शुड बी, जर त्याला जर असं जर याला ऑप्शन सेट करायचं असलं, जर याचं म्हणजे सिमिलर ऑप्शन सेट करायचं असलं समजा नॉन प्रोबॅबिलिटीचं, मग नॉन रॅन्डम असं काहीतरी होऊ शकलं असतं. ठीक आहे. तर त्यामुळे मग जर मी थोडंसं लॉजिक जरी वापरलं असतं इथे, लॉजिक जरी वापरलं असतं थोडंसं, तर तुमचा हा प्रश्न टॅकल झाला असता की नाही? सिंपल. परत एकदा सांगतो या प्रश्नाचं लॉजिक. ठीक आहे. ह्या प्रश्नाचं लॉजिक परत सांगतो वाटल्यास. बघा. हा. नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता. नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्य असणे. नॉन प्रोबॅबिलिटी इज नॉट नोन बाय, नॉट नोन म्हटलंय. ठीक आहे. नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? शक्यता. शक्य असणे. प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता, नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्य असणे, काहीतरी फिक्स असणे. पर्पज फिक्स असतो, जजमेंट फिक्स असतो. हे समजा तुम्हाला माहिती नाही. पण रॅन्डम म्हणजे काय? फिक्स नसणे म्हणजेच काय? शक्यता असणे म्हणजेच काय? हा तुमचा नॉन प्रोबॅबिलिटीसाठी पर्यायी शब्द होऊ शकत नाही. त्यामुळे तुमचं उत्तर ते तिसरं होतं. सिंपल आहे. येस, समजते की नाही रे? येस, नो? कमेंट मध्ये सांगा. काही समजत असेल नसेल तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. ओके, थँक्यू. चलो. पुढचा प्रश्न काय म्हणतो? Result obtained from the analysis of the deliberated selected sample may be reliable. Result obtained from analysis of a deliberately selected sample may be reliable. रिझल्ट काय असेल, रिलायबल केव्हा असेल ते असं त्यांनी विचारलेलं आहे. रिलायबल, आता समजा तुम्हाला हा समजलं असेल नसेल काही विषय नाही, पण रिलायबल हा शब्द कसा एक पॉझिटिव्ह शब्द आहे. ठीक आहे. रिलायबल हा शब्द कसा आहे, पॉझिटिव्ह शब्द आहे. तर मग त्याच्याशी संबंधित स्टेटमेंट हे पण पॉझिटिव्ह असायला पाहिजे ना रे. ठीक आहे. तर इन्व्हेस्टिगेटर आर अनबायस, आर अनबायस असले तर रिझल्ट कसे असते, रिलायबल असू शकतात की नाही? जर जर एखादा व्यक्ती अनबायस असला म्हणजे पूर्वग्रह दूषित नसेल तर रिझल्ट अनबायस असू शकतात. ठीक आहे. रिलायबल असू शकतात. ठीक आहे. विश्वसनीय असू शकतात. तर पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, करेक्ट करायचं. यासाठी तुम्हाला काय पॅसेज वाचायची गरज आहे काय? बिलकुल नाही. ठीक आहे. इन्व्हेस्टिगेटर आर एक्सपिरियन्स, ऑब्व्हियसली बात आहे. एखाद्या व्यक्तीला जर एक्सपिरियन्स असेल तर त्याच्या मार्फत जे काही रिझल्ट मिळतील ते पॉझिटिव्ह असतील ना, राईट? तर त्यामुळे मग हे पण स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, हे पण टिक करणार, राईट? इन्व्हेस्टिगेटर सिलेक्ट अ फेवरेबल सॅम्पल. ठीक आहे. आता हे जर तुम्हाला जर एखाद्याला इंग्लिशचा मोठा पुडका असतो, तर इंग्लिश जर समजा त्याला समजत नसेल तर मराठीत वाचा. संशोधकांनी अनुकूल नमुना निवडला तेव्हा ते जे काही रिझल्ट असतात ते रिलायबल असतील. अनुकूल नमुना जर निवडला तर तेव्हा ते रिझल्ट म्हणजे विश्वसनीय कसे असतील ना, जर त्यांनी जसे पाहिजे तसेच जर सॅम्पल निवडले. ठीक आहे. आणि त्याच्यावरून म्हणला की हे असे सॅम्पल मी निवडले, त्याच्या बेसिसवर जे काही रिझल्ट मिळालेले आहे ते कसे आहे, रिलायबल आहे, विश्वसनीय आहे, तर ते चुकीचं होईल ना. तर हे निगेटिव्ह स्टेटमेंट ठरतं. पण जाऊ द्या, ते तुम्हाला समजू नाही समजू, जाऊ द्या बघ. इथे बघा, हे स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर याच्याशी जे सिमिलर स्टेटमेंट असेल ते पॉझिटिव्ह स्टेटमेंट. ठीक आहे. ए बी पॉझिटिव्ह आहे, तर ही दोन पैकी 2 आणि 3 यापैकी तुमचे उत्तर असण्याची शक्यता आहे. कारण की एबी याच्यामध्ये दिलाय, एबी याच्यामध्ये दिलाय. वेट, इथे पण दिलाय एबी. ओके. तर तुमचं 1, 2, 3 यापैकी 3 उत्तर असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं याच्यातलं चौथं उत्तर तरी होत नाही. डी स्टेटमेंट काय म्हणतं, इन्व्हेस्टिगेटर यूज स्टॅटिस्टिकल मेथड. हा. आता बघा, सांख्यिकी पद्धती वापरली
तर इन्व्हेस्टिगेटर यूज द स्टॅटिस्टिकल मेथड, तेव्हा पण म्हणजे रिझल्ट काय रिलायबल असू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. हे पण स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे. पण आपल्याकडे असं ऑप्शन आहे का ए, बी आणि डी? एबीडी ऑप्शन असं आहेच नाही. ठीक आहे. एबीडी ऑप्शन नसणारं असं ऑप्शन तुमच्याकडे नसल्यामुळं तुमच्याकडे ऑप्शन फक्त ए आणि बी असंच आहे. त्यामुळे तुमचं तिसरं उत्तर होतं. सी का नाही होत? कारण की इन्व्हेस्टिगेटर सिलेक्ट द फेवरेबल सॅम्पल, हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. ठीक आहे. मराठीत वाचलं तरी पण तुम्हाला कळेल. ठीक आहे. हे स्टेटमेंट निगेटिव्ह आहे. त्यामुळं सी हे जे ऑप्शन आहे, सी जे ऑप्शन आहे, हे तुमच्या ऑप्शनमध्ये येणार नाही. तर हा बाहेर पडतो तुमचा, सी बाहेर पडतो तुमचा, आणि नन ऑफ द अबाव तर आहेच नाही. त्यामुळे तुमचं एकच ऑप्शन राहतं, म्हणजे तिसरं. ठीक आहे. असं पण तुम्ही हे करू शकता. लॉजिक जर वापरलं तर हा पण प्रश्न टॅकल होऊ शकला असता. ठीक आहे. नंतर मग व्हाय इज रिसर्चर जजमेंट व्हायटल इन नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ठीक आहे. आता रिसर्चर जजमेंट इम्पॉर्टंट का असते नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये? तर बघा, त्यांनी प्रश्न कशाच्या बाबतीत विचारलाय? रिसर्चरच्या बाबतीत विचारलाय. तर मग आन्सर पण रिसर्चशी संबंधित असायला पाहिजे ना रे. ठीक आहे. तर व्हाय इज रिसर्चर जजमेंट व्हायटल इन नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग? तर रिसर्चरशी संबंधित, त्याच्या जजमेंटशी संबंधित विचारलेला आहे. तर प्रश्न पण तुमच्या प्रश्नामध्ये पण तुमच्या किंवा उत्तरामध्ये पण तुमचा रिसर्चशी संबंधित विचारलेला आहे. त्यामुळे पण तुमच्या उत्तरामध्ये पण तसं असायला पाहिजे ना, रिसर्चशी संबंधित स्टेटमेंट असायला पाहिजे ना. कारण की रिसर्च चॉईस कन्सर्निंग द आयटम इन द सॅम्पल इज सुप्रीम, रिसर्च हॅव टू वर्क विथ स्टॅटिस्टिकल अनालिसिस, रिसर्च आर नॉट बायस, अशा प्रकारचे रिसर्चशी संबंधित असायला पाहिजे. त्यामुळं मग मी काय म्हणतोय की जे जे तुमच्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे, तेच तुमच्या ऑप्शन मध्ये जर कीवर्ड असेल, तर त्यामुळे तुमचं म्हणजे तिथे तुमचं उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. इट इज काइंड ऑफ कीवर्ड मॅचिंग टेक्निक. ठीक आहे. तर हे जे चौथं स्टेटमेंट आहे, हे सरळ बाहेर पडतं, कारण की इथे रिसर्चर काही दिलेलं नाहीये. ठीक आहे. चौथं स्टेटमेंट बाहेर पडतं. 1, 2, 3 यापैकी योग्य आपल्याला उत्तर निवडायचं आहे. ठीक आहे. तर रिसर्च जजमेंट ही व्हायटल काय नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये इम्पॉर्टंट काय असं त्याने म्हटलंय. तर रिसर्चर आर नॉट बायस, असं कधी होऊ शकतं का? ठीक आहे. रिसर्चर हे बायस नसतात. ठीक आहे. कारण की प्रत्येकाचे कोणाचे काही विचार असतात ना रे. ठीक आहे. इट इज नॉट पॉसिबल की रिसर्चर बायस नसतात. हे प्रत्येकाचे कोणाचे काही ना काही विचार असतात. त्यामुळे रिसर्चर आर नॉट बायस हे चुकीचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे. हे तुम्ही जर सिंपल लॉजिक वापरलं तरी तुमचं ते टॅकल झालं असतं. ठीक आहे. तर रिसर्चर जजमेंट इन व्हायटल इन नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, तर याच्यामध्ये राहिले फक्त आपलं 1 आणि 2. ठीक आहे. तर रिसर्चर चॉईस कन्सिडरिंग द आयटम इन इन द सॅम्पल इज सुप्रीम. ठीक आहे. आणि दुसरं वाक्य आहे रिसर्चर हॅव टू वर्क विदाउट स्टॅटिस्टिकल अनालिसिस. हे शक्य आहे का मला सांगा? रिसर्चर हॅव टू वर्क विदाउट स्टॅटिस्टिकल अनालिसिस. त्याच्या वरचाच जर प्रश्न वाचला आपण, तर त्यामध्ये ऑलरेडी सांगितलं होतं, डी मध्ये काय सांगितलं होतं? रिसर्चर वर्क्स विथ स्टॅटिस्टिकल अनालिसिस. तिथं जर ते स्टेटमेंट जर करेक्ट असेल, ठीक आहे, आणि असंही म्हणजे नॉर्मल कॉमन सेन्स जरी वापरला, तर रिसर्चर हा स्टॅटिस्टिकल अनालिसिस सोबतच काम करतो ना रे. ठीक आहे. तो नॉर्मली कॉम ओके. हा, तर रिसर्चर हा नॉर्मली स्टॅटिस्टिकल अनालिसिस सोबतच काम करतो ना, त्यामुळे हे विदाऊट स्टॅटिस्टिकल अनालिसिस काम करतो, हे स्टेटमेंट सरळ कॉमन सेन्स रॉंग करू शकतो आपण. ठीक आहे. रिसर्चर आर नॉट बायस हे पण स्टेटमेंट रॉंग करू शकतो, कारण की प्रत्येकाला काही ना काही विचार असतात. तो काही ना काही म्हणजे तो बायस असतो, त्याचे प्रत्येकाचे स्वतःचे काहीतरी विचार असतात. ठीक आहे. आणि हे तर तसंच बाहेर काढलं होतं. 2 आणि 3 पण काढलं, पहिलं 1 तुमचं उत्तर येतं. ठीक आहे. इथं ऑप्शन इलिमिनेशन वापरून, तुम्ही थोडंसं लॉजिक वापरून हे उत्तर तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकला असता. ठीक आहे. आता तुम्हाला काहीच नाही समजलं तरी पण जे आता जे स्टेटमेंट मोस्ट इलेबरेटिव्ह आहे, ठीक आहे, रिसर्चर चॉईस कन्सर्निंग द आयटम इन अ सॅम्पल इज सुप्रीम. ठीक आहे. रिसर्चर हॅव टू वर्क विदाउट स्टॅटिस्टिकल अनालिसिस. हे तर स्टेटमेंट तर काही एकदमच नाही या स्टेटमेंटमध्ये, तसंच बाहेर काढलं. चौथं तसंच बाहेर काढलं होतं, कारण की कीवर्डच मॅच होत नाही. फक्त मला कन्फ्युजन आहे 1 आणि 3 मध्ये. रिसर्चर आर नॉट बायस आणि रिसर्चर्स चॉईस कन्सर्निंग द आयटम इन द सॅम्पल इज सुप्रीम असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर 1 आणि 3 ह्या 2 मध्ये कन्फ्युजन जर मला असेल, तर मला जर मोर प्रोबेबल आणि माझ्याकडे 1च सेकंद आहे, मला म्हणजे चांगली चॉईस करायची असेल, तर जे स्टेटमेंट मला जास्त इलॅबोरेट करून दिलेलं आहे, ते स्टेटमेंट मी हिट करेल. ठीक आहे. तर त्यामुळं 1 आणि 3 मध्ये मला कन्फ्युजन आहे, तर मग मी 1 हिट करू शकतो. ठीक आहे. आता पुढचं 5वा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट मेड इन द पॅसेज? पॅसेजमध्ये कुठलं स्टेटमेंट मेड केलेलं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हणलंय, कोणते विधान केलेले असं विचारलंय. तर जर मी हे स्टेटमेंट वाचलेलं,
चॉईस ऑफ द रिसर्चर व्हेरी इम्पॉर्टंट नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ओके, ठीक आहे. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग रिझल्ट इन द फेल्युअर ऑफ द रिसर्चर. ठीक आहे, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हेल्प इन एस्टिमेट काय सॅम्पलिंग एरर आणि जे काय असेल ते. पण याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळते, ठीक आहे, जे इथं वरता आपण टिक केलेलं होतं ना रे, रिसर्चर चॉईस कन्सर्निंग द आयटम इन अ सॅम्पल इज सुप्रीम. वरच्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे, ठीक आहे, ते जर उत्तर जर योग्य आपण टिक केलेलं असेल तर त्याच्यावरून आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर निघतं ना. ठीक आहे, की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट मेड इन द पॅसेज चॉईस ऑफ द रिसर्चर व्हेरी इम्पॉर्टंट इन नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. तेच आहे, चॉईस ऑफ अ रिसर्चर इज सुप्रीम इन चॉईस ऑफ अ रिसर्चर चॉईस कन्सर्निंग द आयटम इन अ सॅम्पल इज सुप्रीम. राईट, ते याच्यावरून ह्या प्रश्नाचं उत्तर निघतं. राईट, तर यासाठी तुम्हाला काय पॅसेज वाचायची गरज आहे का? बिलकुल नाहीये. ठीक आहे, आता बघा फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही न बघता आणि एक शेवटचा प्रश्न राहिला पहिलावाला. 4 प्रश्न आपण थोडंसं लॉजिक तुम्हाला सांगितलेलं. 4 प्रश्न झाले. त्यातला पहिला प्रश्न बघा, हा पहिला प्रश्न आपण स्किप केला होता. सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज काय असायला पाहिजे? प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, स्टॅटिस्टिकल अनालिसिस, रॅन्डम सॅम्पलिंग, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ठीक आहे, तर सेंट्रल आयडिया काय असायला पाहिजे असं विचारलेलं आहे. जेव्हा तुम्ही हे 3-4 प्रश्न वाचताना तर प्रत्येक प्रश्नामध्ये नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असंच काहीतरी दिलेलं आहे. प्रोबॅबिलिटी, नॉन प्रोबॅबिलिटी विषयीच तो बोलताय. तर त्याच्यावरून तुमचं उत्तर हे मोस्ट प्रोबॅबली नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हेच असायला पाहिजे, हे याच्यावरून कळतं. हे बाकीचे प्रश्न वाचूनच तुम्हाला हे कळतं. ठीक आहे, तर ह्या बाकीच्या प्रश्नावरून तुम्हाला पहिला प्रश्न तुम्ही तसंच डायरेक्ट टॅकल करू शकता. राईट, तर त्यासाठी तुम्हाला काय समजून घेण्याची पॅसेज कशाच्या बाबतीत आहे ते समजून घ्यायची काय गरज नाहीये. ठीक आहे, समजा तुम्ही काहीच नाही वाचलं तरी पण तुम्ही प्रश्न जरी वाचले तरी तुम्हाला कळलं असतं की हा पॅसेज हा नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगशी संबंधित आहे. ऑप्शन बघितले, समजा तुम्हाला ते नाही समजलं, ऑप्शन बघितले तर 2च ऑप्शन ते जरा म्हणजे एकमेकांना काय करणार आहे, विरोधाभासी ऑप्शन आहे. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. त्यांनी तुम्हाला कन्फ्युज करायसाठीच ते तसे ऑप्शन सेट केलेले आहे. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग अशा प्रकारचं. ठीक आहे, सो त्यामुळे तुमचं उत्तर ह्या 2 पैकी एक असण्याची शक्यता आहे. मग ह्या 2 पैकी एक कुठलं? तर 3-4 प्रश्नामध्ये तर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असंच बोलतोय ना. त्यामुळे तुमचं उत्तर तेच असण्याची शक्यता आहे. समजतंय का तुम्हाला? राईट, तर त्यामुळे तुमचे हा पण प्रश्न तुमचा टॅकल होतो. समजतंय? ओके. समजा आता हे मी 5 प्रश्न तुम्हाला लॉजिक सांगितलेलं. ठीक आहे. आता एखाद्याचं वेळेवर नाही डोकं चाललेलं. पण माझं काय म्हणणं आहे, हा प्रश्न तुमचा टॅकल होईल. जर तुम्ही फक्त प्रश्न वाचले, एक प्रश्न टॅकल होतो. ठीक आहे. नंतर हे तर लॉजिक, नॉन प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी हे पण सिंपल आहे. हा पण टॅकल होऊ शकतो. ठीक आहे. हा प्रश्न इथं थोडंसं डोकं लावायचं होतं आपल्याला. ठीक आहे. फेव्हरेबल सॅम्पल वगैरे वापरतो, नाही वापरत. ठीक आहे. ठीक आहे. समजा हा प्रश्न नाही आलेला आपल्याला. ठीक आहे. काहीतरी केलं आपण, पण काहीतरी चुकवलेलं आपण समजा. फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. 2 प्रश्न आलेले. ह्या प्रश्नाचं उत्तर इथं दिलेलं आहे. ठीक आहे. ह्या 2 पैकी 1 समजा ह्या 2 पैकी 1 जरी आपण हे केलेलं, ठीक आहे. इथं सिंपल आहे ना, मोस्ट सिलेब्रिटी आन्सर तुम्ही हिट करायचं होतं इथं. ठीक आहे. तरी तुमचं उत्तर आलेलं असतं. ठीक आहे. प्रॉपर इलिमिनेशन करायचं आणि त्याच्यामध्येच मोर ॲक्युरेट कुठला तर मोर इलॅबोरेटली तुम्ही हिट करू शकला असता. ठीक आहे. किंवा मग रिसर्चरच्या बाबतीत बोललाय तर ते 3-4 लॉजिक इथंच सांगितलं तुम्हाला. कीवर्ड मॅचिंग टेक्निक पण इथेच तुम्हाला सांगितलेली. काय की रिसर्चरच्या बाबतीत असेल तर उत्तर तुमचं रिसर्चच्या रिलेटेड असायला पाहिजे. ठीक आहे. ओके. सो त्यामुळे हे एक तर ऑप्शन तुमचं राहिलेलं. मग 1, 2, 3 2 तर ऑप्शन तर कसंच लागत नाही. म्हणजे विदाऊट स्ट्रॅटेजिक अनालिसिस अशक्य आहे. ठीक आहे. त्यामुळे 1 आणि 3 यापैकी 2 पैकी एकच आन्सर असेल तर मोस्ट इलॅबोरेटली तुम्ही हिट करायला पाहिजे होतं. हे सिंपल होतं. हा पण तुमचा प्रश्न टॅकल झालेला असता. मग कोणते विधान केलंय? वरच्या प्रश्नावरून खालच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलेलं असतं. म्हणजे हा तुमचा 5वा प्रश्न टॅकल झाला असता. माझं काय म्हणणं आहे भाई, तुम्ही शेवटच्या 2 मिनिटामध्ये तुम्ही पॅसेज ना वाचला, नाही वाचला काही विषय नाही. पण ह्या 5 प्रश्नापैकी तुम्ही समजा हे 5ही प्रश्न अटेम्प्ट केले. आता तुम्हाला सांगितलं की ठीक आहे 4 प्रश्न तरी तुम्ही अटेम्प्ट करू शकता बरोबर. ठीक आहे. एक चुकला. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. पण जस्ट सेकंड. हां. समजा तुमचे 4 नाही बरोबर आले. माझं काय म्हणणं आहे, तुमचे फक्त 5 पैकी 2च प्रश्न बरोबर येऊ द्या. किती? 2 प्रश्न. अटेम्प्ट तर आपण 5ही करून दाखवले. पण 5 पैकी तुमचे 2च प्रश्न येऊ द्या लॉजिकनी. ठीक आहे. 2 प्रश्न जरी बरोबर आले, तरी तुमचा स्कोर किती येतो? 5 - 1 म्हणजे 2.5 मार्क. लक्षात घ्या. जो एक निगेटिव्ह जाणार होता, म्हणजे 2.5 प्लस जो निगेटिव्हचा ॲड होतो, तर ते आय थिंक सो 3.66 असं काहीतरी होतो. ठीक आहे.
तर 2.5 मार्काचं एका प्रश्नाचे आहे ना, ठीक आहे. तर त्यामुळे तुमचे म्हणजे 2.5 प्लस मार्क तर तुम्हाला भेटतच आहे ना. लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे 5 पैकी फक्त तुमचे 2च बरोबर येऊ द्या. 2 मिनिटामध्ये तुम्ही 5 प्रश्न अटेम्प्ट केले. 5 पैकी 2 बरोबर येऊ द्या. ठीक आहे. 1 मार्क निगेटिव्ह, एक प्रश्न निगेटिव्हला चालला गेला. ठीक आहे. तरी तुमचे 2 प्रश्न जरी बरोबर आले, एक जरी एक्स्ट्रा बरोबर आला, 2.5 प्लस तुमचे मार्क भेटत येणार आहे. आणि 2.5 मार्क म्हणजे केवढे मार्क होतात? लक्षात आलं का तुम्हाला? 2.5 मार्क म्हणजे खूप होतात. जेव्हा आतापर्यंत सीसॅटवर जेव्हा गेम होत होता, तेव्हा तर म्हणजे ह्या मार्काची व्हॅल्यू खूप होती. आणि इव्हन क्वालिफाईंग मध्ये पण म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना, युपीएससीच्या विद्यार्थ्यांना विचारा, क्वालिफाय नाही करू शकत आहेत ते. राईट? तर मग त्या केसमध्ये जर तुम्ही या मेथड वापरला तर काय प्रॉब्लेम काय आहे ना सॉल्व्ह करायला, आहे की नाही? तर एक तरी प्रश्न तुमचा एक्स्ट्रा बरोबर आला, त्याच्या माध्यमातून तुम्हाला जर 2.5 मार्क भेटत असले, तर तुम्ही कट ऑफ लाईन सहज क्लिअर करू शकता ना. ठीक आहे. 5 पैकी तुमचे फक्त 2च बरोबर येऊ द्या, 2च. 2 तरी येईल ना, काय प्रॉब्लेम आहे? सिंपल लॉजिक तुम्हाला सांगितलेलं मी. ठीक आहे. सो असं हा पॅसेज तुम्ही न बघता सॉल्व्ह करू शकला असता. ठीक आहे. 5 पैकी किमान 3-4 तरी सहजच आलेले असते. जर प्रॉपर लॉजिक तुम्ही वापरलं असतं तर. ठीक आहे. नंतर मग हा पीएम किसान योजनेचा पॅसेज बघा. ह्या बेसिकली जे पेपर अनालिसिस हे करून दिलेलं आहे, एक मी हे बॅच घेतली होती. सीसॅट टिप्स अँड ट्रिक्स बॅच. ठीक आहे. त्यामध्ये अशा अप्रोचने आपण सगळे 5 वर्षाचे पॅसेज 2000 किती 17 ते 21 पर्यंतचे सगळे पॅसेज आपण या अप्रोचनी डिफरंट लॉजिकने कोणकोणते लॉजिक पॉसिबल आहे ते त्या अप्रोचने मी घेतलेले आहे ते. ठीक आहे. जर इफ इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर. ठीक आहे. 8459135743. ठीक आहे. 62 नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. माझ्या टेलिग्राम चॅनलला याचे डिटेल भेटतील. ठीक आहे. ते जाऊ द्या. आपण काय बघत होतो? हा पॅसेज बघत होतो. कुठला? पीएम किसान योजना. आता बघा, बरेच लोक म्हणतायत काय जीएसचं नॉलेज सीसॅट मध्ये वापरायचं नाही. कोण सांगितलेलं? जिथे शक्य आहे तिथे विचारायचं, वापरायचं ना, काही प्रॉब्लेम येत नाही. बघा, एकदमच हे फक्त टेस्ट सिरीज मध्येच करतात हे असं, की काय करतात म्हणजे समजा काहीतरी जीएसचं काहीतरी असलेलं म्हणजे जे तुम्हाला माहिती असलेलं मग ते प्रश्नामध्ये टाकणार. बघा पॅसेजमध्ये आहे का? नाही आहे. मग म्हणणार अच्छा हे पॅसेजमध्ये नाही. त्यासाठी म्हणतो जीएसचं नॉलेज वापरायचं नाही. पण आयोग तसं करत नाही रे. पीएम किसान थेट पॅसेज उचलणार आणि तुमच्या इथे टाकून देणार. ठीक आहे. आयोग तसं जास्त करून करत नाही. ठीक आहे. तर जर तुमच्याकडे वेळ नसेल तर बिंदास वापरा जीएसचं नॉलेज. ठीक आहे. जिथं शक्य असेल तिथं वापरा बिंदास नॉलेज. 2 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहे आणि पीएम किसानचा हा एकदम सिंपल पॅसेज बाकी आहे आणि तुम्हाला पीएम किसान ही योजना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. ही योजना आपण जीएस मध्ये वाचलेली असते आणि जर ही योजना नाही आता मग मला पॅसेज वाचूनच मी अटेम्प्ट करणार किंवा असं करणार किंवा जीएसचं नॉलेज मी वापरणार नाही असं करत बसलं तर मग काही नाही भेटणार तुम्हाला. ठीक आहे. पण जर तुम्ही प्रॉपर जीएस नॉलेज वापरून हा पॅसेज अटेम्प्ट केला तर तुम्हाला सहज टॅकल होणार. काहीच वाचायची गरज नाही. काहीच वाचायची गरज नाही. ठीक आहे. बघा आता हा पॅसेज सॉल्व्ह कसा होतो पटकन. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत 6,000 मात्र दिली जाते. काय प्रॉब्लेम आहे? दिली जाते. 6,000 हे आपल्याला माहिती आहे. 6,000 रक्कम दिली जाते. ठीक आहे. ही मदत टप्प्याटप्प्याने दिली जाते. दोन्ही स्टेटमेंट कसे आहे? पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. काही वेगळं काय वाटत नाही त्याच्यामध्ये. येस, करेक्ट आहे. ठीक आहे. आता राहिलाच प्रश्न आकड्याचा. ठीक आहे. एखाद्याला आकडा नाही माहित असेल समजा 6,000. आकडे जे असतात ना पॅसेजमध्ये म्हणजे असं ओव्हरलुक केलं तरी आकडे रप्पन दिसतात आपल्याला. ठीक आहे. तर 6,000 आकडा मी दिसतोय कुठेतरी कुठे आकडा असा वर केलेला. अरे हा 6,000 आकडा दिसलेला. ठीक आहे. तर 6,000 आकडा इथं काहीतरी दिलेला आहे. येस, त्यांनी सांगितलेलं आहे 6,000 आकडा इथे दिलेला आहे. म्हणजे बरोबर ओव्हरलुक केलं तरी तुम्हाला कळेल. तर त्यावरून तुम्ही डायरेक्ट थेट उत्तर टिक करू शकता. काही वाचायची गरज नाही डिटेलमध्ये. पीएम किसान योजनेच्या अंमलबजावणीत मूलभूत त्रुटी आहेत. प्रत्येक योजनेत असतात. काय प्रॉब्लेम आहे? राईट. प्रत्येक योजनेमध्ये मूलभूत त्रुटी असतात, असूच शकतात. ठीक आहे. असं कुठलीच योजना म्हणजे फ्लॉलेस कुठली स्कीम असते. प्रत्येक योजनेमध्ये काही ना काही त्रुटी असते. इफेक्टिव्ह लिंकिंग ऑफ आधार लँड रेकॉर्ड इज निडेड. आता हे स्टेटमेंट कधीतरी तुम्हाला
सोपं म्हणजे करेक्ट वाटू शकतं, पण ऍक्च्युली इफेक्टिव्ह लिंकिंग ऑफ आधार लँड रेकॉर्ड इज नीडेड. म्हणजे आधार आणि भूमी अभिलेख जोडणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. तर आधार भूमिलेख याची जोडणी प्रभावीपणे होणे गरजेचे नाही, तर भूमी अभिलेखचे जे रेकॉर्ड्स आहेत त्याची रेकॉर्ड प्रॉपर करणे अपेक्षित होतं. तर ते तसं तुम्हाला हायलाइट करून दिलंय. पण ठीक आहे, समजा तुम्ही न वाचता अटेम्प्ट केलेला हा प्रश्न चुकला, काही प्रॉब्लेम नाही. एक प्रश्न चुकलेला तुमचा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुमच्याकडे 2 मिनिटं नाहीये. 2 मिनिटं आहे तुमच्याकडे आणि 2 मिनिटांमध्ये तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करताय, काही प्रॉब्लेम नाही. एक चुकू द्या, काही काही हरकत नाही. ठीक आहे. दुसरं, मुख्य हेतू. ठीक आहे, हा प्रश्न बघा. प्रस्तुत उत्तराच्या योजनेचा उल्लेख केलेल्या योजनेचा मुख्य हेतू विचारला आहे. व्हॉट इज मेन पर्पज? द पर्पज म्हणजे पर्पज, हेतू, मुख्य हेतू. हेतू काय? मुख्य हेतू हा सिंगल असणार ना. ठीक आहे, मुख्य हेतू हा सिंगल असणार, डबल हेतू कशा काय असणार आहे? ठीक आहे, त्याने म्हणजे सिंग्युलर आहे. म्हणजे मुख्य हेतू हा आहे. ठीक आहे, जर ते मल्टिपल म्हणजे जर हेतू जर डबल असते तर ते कसं स्टेटमेंट झालं असतं? योजनेचा मुख्य हेतू हे आहे असं झालं असतं. हे आहे. समजते का तुम्हाला? हे आहे असं झालेलं असतं. तर यांनी काय म्हटलेलं आहे? मुख्य हेतू हा आहे. हा प्रश्नाची भाषा कशाला म्हणतात? जीएस मध्ये प्रश्न कसे टॅकल करतात? सीसॅट मध्ये प्रश्न कसे टॅकल करतात? असे टॅकल करतात. मग म्हणजे स्कोर स्कोर कसा येत नाही? असा कसा येत नाही? थोडंसं प्रश्न व्यवस्थित वाचा ना. ठीक आहे. प्रश्न व्यवस्थित वाचले की तुमची उत्तर पटापट निघतात. काहीच प्रॉब्लेम येत नाही. मुख्य हेतू हा आहे. ठीक आहे. तर हा याचा म्हणजे सिंगल आहे. माझे तर 2 ऑप्शन तसेच गेले रे. ए बी गेला आणि सी डी गेला. खाट, खाट, खाट. एलिमिनेट. 2 ऑप्शन माझे तसेच गेले. फक्त राहिले माझे 2 ऑप्शन ए आणि सी. मग मी एक चेक करणार. शेतकऱ्यांची आधार नोंदणी हा मुख्य हेतू आहे, की शेतकऱ्याचे उत्पन्न स्तर वाढवणे हा हेतू आहे. पीएम किसान योजना, पीएम किसान योजना ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे शेतकऱ्याचे इन्कम डबल करणे हे पीएम किसान योजनेचा मुख्य हेतू आहे. आधार नोंदणी कसं काय? काही संबंध नाहीये. त्यामुळे ए आणि सी राहिलेलं सी ऑप्शन आपण थेट टिक करू शकतो. काहीच प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे? येस समजते का रे? ओके? हां, चलो नेक्स्ट. कमेंटमध्ये सांगू शकता. काय अडचण असेल, समजत नसेल कमेंटमध्ये सांगू शकता. नंतर 19वा प्रश्न. पीएम किसान योजनेबाबत डिसेंबर 2018 ते मार्च 2019च्या दरम्यान पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या एखाद्या काय म्हटलेलं आहे, एखाद्या रुपयांचा टप्पा हस्तांतरण करण्यात आलाय. ठीक आहे. नफा हस्तांतरण करण्यात आला. ठीक आहे. पीएम पीएम किसान योजनेबाबत डिसेंबर 2018 ते 19 दरम्यान पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांना किती रुपयाचा पैसे म्हणजे हस्तांतरण करण्यात आलं असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. पहिल्या टप्प्यामध्ये किती रुपये हस्तांतरित करण्यात आले असं विचारलंय. आता बघा आकडा विचारलेला आहे. आणि आकडा तुम्हाला अगोदरच सांगितलेलं. आकडा हे तुम्हाला वरवर जरी बघितलं तरी तुम्हाला कळतं. ठीक आहे. हे आकडे जर तुम्हाला बघितले तुम्ही वरवर जरी बघितलं तरी तुम्हाला कळतं. पॅसेज बघाच वाटल्यास तुम्ही. ठीक आहे. ते आकडे ऑप्शन बघून घ्यायचे आणि पॅसेज बघायचा. ठीक आहे. हा. तर वर बघितलेलं. ठीक आहे. पहिल्या हप्त्यात हे 14,000 आकडा आपल्याला डायरेक्टच दिसतो. ठीक आहे. वरवर जरी बघितलं तर आकड्याचे प्रश्न सॉल्व्ह होतात. काहीच डिटेल पॅसेज वाचायची गरज नाहीये. ठीक आहे. 14,000 कुठे आहे? अच्छा मग लगेच मी व्हेरिफाय करून टाकलेलं, की काय म्हटलं पहिल्या हप्त्यामध्ये विचारलेलं आहे. पहिल्या हप्त्यामध्ये विचारलं की आकडा आला. आलं लक्षात? ठीक आहे. सो पहिल्या हप्त्यामध्ये काय केलेलं? इथं मग तुमचा आकडा आलेला. ठीक आहे. तर पहिल्या हप्त्यामध्ये किती पैसे दिलेले? 14,000. ठीक आहे. 11,000चा आकडा होता, पण तिथे लगेच आपण व्हेरिफाय करून घेतले ना. पहिला टप्पा आहे की दुसरा टप्पा आहे. सिंपल आहे. राइट? नंतर मग पीएम किसान योजनेच्या अंमलबजावणीत कोणते अडथळे होते? आधारवर आधारित नोंदणी, अपुरे जमीन अभिलेख, ठीक आहे, इंटरनेटच्या अपुऱ्या सुविधा. सिंपल आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे अडथळे असण्याची शक्यता आहेच. आधारवर आधारित नोंदणी, अपुरे जमीन अभिलेख, ठीक आहे, इनकम्प्लीट लँड रेकॉर्ड. आता बऱ्याच लोकांनी इंग्लिशमध्ये हा पॅसेज वाचला असेल, तर अपुरे जमीन अभिलेख मराठीमध्ये तसं जरी ते नसेल तर इनकम्प्लीट लँड रेकॉर्ड म्हटलं आहे. पण त्याच्या जागी त्यांनी शब्द वापरलेला आहे मेसी. जर असे जर शब्द असेल तर लगेच काय म्हणजे प्रश्न शब्द बदलला म्हणून काय लगेच त्याला रॉंग नाही टिक करायचं. थोडासा ब्रॉड अप्रोच वापरायचा आपण. ठीक आहे. तर इनकम्प्लीट नाही मेसी म्हटलेलं आहे. तरी पण हे स्टेटमेंट करेक्ट होतं. ठीक आहे. सध्याच्या पॅटर्न मध्ये तुम्ही ह्या गोष्टी ऑब्झर्व्ह केलेल्या असेल. लगेच काय म्हणजे खूपच जास्त मेजर म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट वर्ड किंवा असेल तेव्हाच तुम्ही ते बाहेर काढा. शक्यतो मग बाहेर काढू नका. तर त्यामुळे हे तिन्ही अडथळे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं वरीलपैकी सर्व हे उत्तर होतं. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हा पण प्रश्न तुमचा टॅकल होतो. 5ही प्रश्न टॅकल होतात. ठीक आहे.
तुम्ही काहीच नाही बघितलेलं आणि आकड्याचे प्रश्न तुम्ही वरवर जरी बघितले तरी तुमचे 5ही प्रश्न टॅकल होतात. काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि जे लोकं जे लोक वेळ नाही आणि पॅसेज वाचायचा राहिला म्हणून 5च्या 5ही प्रश्न स्किप करत असतील, तर ते गुन्हा करत आहे असं मी म्हणेल. ठीक आहे. त्यांनी कट ऑफ लाईन क्लिअर करू शकणार नाही किंवा आता सध्या क्वालिफाईंगचा जे विषय आहे, ठीक आहे, ते होणार नाही. आता बरेच विद्यार्थी म्हणतात सायन्सचा पॅसेज जमत नाही. बघूया पॅसेज. सायन्सचे पॅसेज बऱ्याचदा तुमच्या संदर्भ पुस्तकातून येतात. ठीक आहे. 11वी 12वीचे जे रेफरन्स आहेत त्याच्यातनं मधनं पॅसेजेस फ्रेम होतात किंवा 10वीचे पॅसेज पण उचलून थेट टाकलेले तुम्हाला दिसतील. ठीक आहे. सायन्सच्या पॅसेज डायरेक्ट वाचू नका. मी तर म्हणतो डायरेक्ट हे करायचं नाही. प्रश्न बघा. ठीक आहे. हा पॅसेज बघा 2020चाच पॅसेज आहे. 20चा सीसॅटचा पेपर अवघड आलेला होता म्हणे. पण बघू ना हे 20चाच पॅसेज सॉल्व्ह करतोय आपण. केपलर लॉवर हा काहीतरी प्रश्न आलेला होता. तो आता जर ज्या लोकांनी 11वी वाचलं असेल तर हा पॅसेज डायरेक्ट सुटलेला असेल. तरी जर नाही तसाही नाही सुटला तरी पण तुम्ही 5 पैकी 2-3 चा प्रश्न सहजच टॅकल करू शकता. ठीक आहे. डायरेक्ट स्किप करण्यापेक्षा बघा. हा जो प्रश्न आहे, आता सगळं सोडून द्या. ठीक आहे. जर तुम्ही हे वाचा म्हणजे 2 बॉल्स ऑफ इक्वल मॅसेज ड्रॉप फ्रॉम द सेम हाईट. 2 बॉल ड्रॉप केलेले एकाच हाईट वरून. इफ द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन अज्युम टू बी कॉन्स्टंट. जर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट असेल, देन थेअरी काय प्रिडिक्ट करते दॅट दे विल हिट द अर्थ सरफेस ऍट द सेम टाइम. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन जर सेम असेल तर ते पृथ्वीवर एकाच वेगाने येतील. त्यांचं बेसिकली फक्त काय त्यांचं मास हे डिफरंट आहे असं थिअरी म्हणते. पण जर ऍक्च्युअल फोर्स असला तर मग काय नाही, त्यांनी काय विचारलंय की भाई जर ऍक्च्युअल मध्ये काय होईल, एवढंच, वेगळं काय ना विचारलंय बरं का. येस. हा. तर ऍक्च्युअल मध्ये काय होईल असंच विचारलंय. आता तुम्ही जास्त टेक्निकल प्रॉब्लेम काय आहे ना, ते लँग्वेज ही तुम्ही ऍज इट इज समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला ऍज इट इज समजलं पाहिजे. पण साधं रॉ जरी समजलं काही तर हरकत नाही ना रे. काय कशाला काही घाबरायची काही गरज नाहीये. ठीक आहे. ऍक्च्युअल फोर्स इज यूज इन स्टेट देन काय होईल असं विचारलेलं आहे. थिअरी काय प्रिडिक्ट करते, ऍक्च्युअल म्हणजे बाकीचं ते थिअरी जाऊ द्या. पण ऍक्च्युअल काय होईल तर ऍक्च्युअल असंच होईल ना, द टॉल विथ द बॉल विथ लार्जर मास विल हिट फर्स्ट. ज्या बॉलचं मास जास्त आहे ते लवकर हिट करेल. ठीक आहे. तर सिंपल आहे. थेट पहिलंच उत्तर तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दुसरा प्रश्न. खालीलपैकी कोणती पदावली विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन शोज हाऊ द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड ऑन हाईट ऑफ अ ऑब्जेक्ट अबव्ह द सरफेस ऑफ द अर्थ. ठीक आहे. त्यांनी काय विचारलंय, थोडक्यात विचारलंय ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड ऑन हाईट ऑफ अ ऑब्जेक्ट अबव्ह द सरफेस ऑफ द अर्थ. खालीलपैकी कुठलं जे फॉर्म्युला दिलेला आहे तो ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी रिप्रेझेंट करतो जर ऑब्जेक्ट हा हाईटवर ठेवलेला असेल तर. ठीक आहे. ते जाऊ द्या, तो विषयच नाहीये की हाईटवर आहे नाही आहे. पण थोडक्यात त्यांनी काय विचारलं, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विचारली. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, जी त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9.8 अशी काहीतरी असते. त्याचा फॉर्म्युला जर तुम्ही 10वीचं पुस्तक जरी वाचलं तरी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, gm/r². असा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग असं जर फॉर्म्युला असेल तर त्याच फॉर्मॅटमध्ये ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला असेल ना रे. gm/r² म्हणजे अपॉन मध्ये काहीतरी असेल, अपॉन मध्ये मग काहीतरी असेल, तर त्यामुळे हा ऑप्शन तुमचा जातो, दुसरा पहिला ऑप्शन तुमचा जातो. मग राहिला gme/re+h आणि gme/re+s². ह्या दोन पैकीच एक. ठीक आहे. मग ह्या दोन पैकी योग्य कुठलं, तर अपॉन r² म्हणतोय ना. ठीक आहे. अपॉन r² म्हणतोय, तर त्याच्या स्क्वेअर म्हटलं की स्क्वेअर कुठे दिसतोय, इथं दिसतोय, तर त्याच्या बेसिसवर तुम्ही हा उत्तर टिक करू शकता. किंवा आता तुम्हाला ते नाही सुचलं तर मग काय करायचं, जर तुम्हाला gm/r² काही माहित नसेल तर मग काय करायचं, थोडंसं पॅसेज मध्ये जायचं. त्यांनी काय विचारलं, थोडक्यात फॉर्म्युलाच विचारलाय ना आपल्याला, मग पॅसेज मध्ये जायचं. ठीक आहे. ओव्हरलुक करायचा. ठीक आहे. फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला दिसतंय, जी स्मॉल एम कॅपिटल एम अपॉन r², जी स्मॉल एम इंटू कॅपिटल एम अपॉन re+s². असा काहीतरी फॉर्म्युला दिलेला आहे. म्हणजे जो काही बेसिकली त्यांनी फॉर्म्युला म्हटलेला आहे तो ह्याच फॉर्मॅट मध्ये असेल ना, अपॉन r² असेल, आपण काहीतरी असेल, तर त्यामुळे r² असणारा फॉर्म्युला, ठीक आहे, r² असणारा जो काही फॉर्म्युला दिलेला आहे तोच बेसिकली तुमचं उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. वर जरी बघितलं तरी तुम्ही उत्तर टिक करू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. थेट तुमचं उत्तर तुम्ही टिक करू शकता. एक तर तुम्ही जीएसचं नॉलेज वापरा, नाही वापरलं तुम्ही वरवर जरी पॅसेज बघितला, पॅसेज मध्ये तुम्हाला कुठेतरी दिसतं re+s² असं काहीतरी दिसते, तर तीच उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी तसा प्रश्न विचारलेला, त्यामुळे ते तुमचं उत्तर होतं. ठीक आहे.
पृथ्वीच्या केंद्रापासून आर इतक्या अंतरावर यम इतक्या वस्तुमानाचा एक उपग्रह गोलाकार कक्षेमध्ये फिरत आहे. पृथ्वीच्या केंद्रापासून आर इतक्या अंतरावर यम इतक्या वस्तुमानाचा एक उपग्रह फिरत आहे. ही पृथ्वी तिचा यम एवढ्या वस्तुमानाचा एक उपग्रह फिरत आहे. तर आरचे अंतर 4 पटीने वाढवले तर कक्षेचा, तर त्या कक्षेचा आवर्तकाल काय? इफ द पिरियड ऑफ द ऑर्बिट विल बी व्हॉट? सिंपल आहे, काहीच नाहीये. जर तुम्ही वाचलेलं असेल ना 11वीचं ते केपलरचा लॉ, तर त्याच्यामध्ये दिलाय टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे बघा कुठे दिलेलं आहे, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ एनी सॅटर्डे इज प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द सेमी मेजर ऍक्सिस. ठीक आहे, तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, असा बेसिकली त्याचा तो फॉर्म्युला होतो. जर केपलर लॉ वाचला असेल तर तुम्हाला हे माहिती असेल. नाही माहिती असेल तर त्यांनी काय विचारलेलं आहे, तेच विचारलंय, पिरियड विचारलेला आहे. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. जर अंतर 4 पटीने वाढवले तर कक्षेचा आवर्तकाल काय होईल? ठीक आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. ठीक आहे, आर क्यूब असा हा जो फॉर्म्युला असेल तर त्यांनी काय म्हटलंय, आर हे अंतर म्हणजे आर हे पहिली काही काय होतं, 4 होतं. ठीक आहे, आणि हे किती होतं समजा, मग 1 होतं. ठीक आहे, मग आरचं काय केलेलं, 4 पटीने वाढवलेलं म्हणजे 4 चोक 16 केलेलं. ठीक आहे, वेट, जर आर हे अंतर 4 पटीने वाढवलेले तर कक्षेचा आवर्तकाल किती होईल? ठीक आहे, तर आर हे अंतर जर तुम्ही 4 पटीने वाढवले म्हणजे काय केलेलं, 4 चोक 16 केलेलं, 16चा क्यूब म्हणजे 16 गुणिला 16 गुणिला 16. ठीक आहे, 16चा क्यूब आणि इज टू टी स्क्वेअर. तर याचा जर तुम्ही स्क्वेअर रूट काढलेला तर याचा स्क्वेअर रूट होतो, तो तुमचा होतो आय थिंक सो 8. ठीक आहे, तर मग हे टी काय होतं, ते तुमचं स्क्वेअर रूट होतो 8. ठीक आहे, असंच टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल आर क्यूब. आणि 1 मिनिट, थोडंसं कन्फ्युजन होतंय माझं. लेट मी चेक वन्स. Square of a period of any satellite is proportional to cube of the semi-major axis. Yes, T square is directly proportional to R cube is correct आहे. जर R चे अंतर 4 पटीने वाढवले, R इतक्या अंतरावर यम वस्तुमान आहे, जर R हे अंतर 4 पटीने वाढवले तर कक्षेचा आवर्तकाल, येस आय थिंक सो याचं उत्तर स्क्वेअर रूट काय होतं, 16 16 चोक 64, 16 स्क्वेअर, नाही काहीतरी चुकतंय आपलं. वेट जस्ट अ सेकंड. ओके सॉरी, ते चुकीचं मी लिहिलेलं. वेट मी एक्सप्रेशन चुकीचं मांडलेलं ते. बघा, टी स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब असेल तर म्हणजे जर आर 1 असेल तर टी पण आर 1 आहे. हे जर 4 पटीने झाले, ठीक आहे, तर म्हणजे हे काय होईल, 4 चोक 16, 4चा क्यूब 4 into 4 into 4, 4 चोक 16, 16 चोक 64. ठीक आहे, 16 चोक 64 म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 64. म्हणजे जर याचा हे करायचं असेल आपल्याला, म्हणजे टी ची व्हॅल्यू काढायची असेल, म्हणजे टाइम पिरियडच त्यांनी विचारले ना बेसिकली आपल्याला. ठीक आहे, तर टाइम पिरियड जर त्यांनी विचारलेला असेल तर टी ची व्हॅल्यू काढायची असेल तर मग 64चा आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर रूट काढावं लागेल ना. तर मग 64चा स्क्वेअर रूट काय होतो, 8. ठीक आहे, 64चा स्क्वेअर रूट 8 होतो. त्यामुळे याचं उत्तर 8 पटीने वाढेल असं आहे. सिंपल आहे. टी स्क्वेअर टी डायरेक्टली प्रोपोर्शनल आर क्यूब, जर तुम्हाला कळलेलं असलं त्याच्यावरून हे तुमचं उत्तर निघालेलं असतं. ठीक आहे, आता केपलरचा हा बेसिकली हा पण ते केपलरच्या थर्ड लॉवर डिपेंड आहे हा प्रश्न. ठीक आहे, तर पण हे थोडंसं तुम्हाला समजायला कन्फ्युज होऊ शकतं. ठीक आहे, केपलरच्या थर्ड लॉ काय म्हणते की समजा हे ही पृथ्वी आहे आणि इथून काहीतरी फिरतंय. ठीक आहे, तर टी या वेळेमध्ये समजा टी या वेळेमध्ये एवढं अंतर क्रॉस करत आहे. टी म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 2 सेकंद म्हणूया आपण. 2 सेकंद मध्ये एवढं अंतर क्रॉस करत आहे म्हणजे हा जो एरिया कव्हर केलेला आहे हा 2 सेकंदामध्ये कव्हर केलेला आहे. आणि 2 सेकंदामध्ये जर त्यांनी एवढा एरिया कव्हर केलेला असेल तर हा एरिया सेम असतो. ह्या कन्सेप्टवर बेसिकली ते उत्तर डिपेंड आहे. ठीक आहे, आपण तो प्रश्न सध्या पुरतं स्किप करू कारण की तुम्हाला ते समजायला अवघड जाईल. ठीक आहे, कारण की बरेचसे ऑडियन्स जे मला दिसत आहेत ते बऱ्यापैकी नवीन आहेत. ठीक आहे, ठीक आहे, तर तुम्हाला समजा ते समजा ते जर कन्सेप्ट नाही समजले तरी पण म्हणजे तुम्ही ते डायरेक्टली सॉल्व्ह करू शकला असता. ठीक आहे, म्हणजे नसते समजले तुम्ही हा स्किप केला असता. ठीक आहे, दुसरं पुढचा प्रश्न बघूया आपण. वाटल्यास मी 25 नंतर तो एक्सप्लेन करेल ज्यांना पाहिजे असेल तो. ठीक आहे.
हा एक बघा, पृथ्वीच्या केंद्रापासून म्हणजे इंग्लिशमध्ये बघा, अमाऊंट ऑफ एनर्जी निडेड टू मूव्ह अमाऊंट ऑफ एनर्जी निडेड टू मूव्ह अ रॉकेट हॅव्हिंग मास m फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ टू द डिस्टन्स r फ्रॉम द अर्थ सेंटर. व्हॉट इज मिनिमम वेलोसिटी ऑफ द रॉकेट मस्ट इन ऑर्डर टू कम्प्लिटली एस्केप द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ठीक आहे, तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासनं जर पूर्णपणे जो काही सॅटेलाइट फिरत आहे तर त्या अर्थ ग्रॅव्हिटेशनल म्हणजे अर्थच्या ज्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासनं पूर्णपणे एस्केप होण्यासाठी, निघून जाण्यासाठी त्याला किती वेलोसिटी लागेल असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे एस्केप व्हेलोसिटीची आपल्याला जर फॉर्म्युला माहिती असेल, एस्केप व्हेलोसिटी आपण 10वीच्या पुस्तकामध्ये पण वाचत असतो, 11वीच्या पुस्तकामध्ये मोशन मध्ये पण दिलेला आहे. ठीक आहे, एस्केप व्हेलोसिटी जर तुम्ही वाचलेलं तर ते जर माहिती तुम्हाला असेल तर त्याच्यावरून तुम्ही प्रश्न टॅकल करू शकता. ठीक आहे, जर तो माहिती नसेल, ठीक आहे, तर ते जर तुम्हाला माहिती नसेल तर लक्षात ठेवा, तो प्रश्न तुम्ही कसा टॅकल करू शकता. एस्केप व्हॅल्यूचा फॉर्म्युला माहिती असला तुम्ही टॅकल करू शकला असता, पण ऑप्शन वरून तुम्ही हा डायरेक्ट कसा टॅकल करू शकला असता. तर 1, 2, 3, 4 हे 4 ऑप्शन आहेत. तिसरं आणि चौथं ऑप्शन, हे ऑप्शन तर तुम्हाला सिमिलर वाटत नाही. ठीक आहे, पण तुमचं पहिलं आणि दुसरं ऑप्शन हे थोडंसं तुम्हाला सिमिलर वाटतं. ठीक आहे, त्यामुळे थोडंसं म्हणजे काय, काहीच मेजर फरक नाही त्यामध्ये. 2gm g स्मॉल m अपॉन re त्याचं म्हणजे काय म्हणता येईल त्याला, स्क्वेअर रूट, म्हणजे रेस टू हाफ, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, स्क्वेअर रूट होतो. ठीक आहे, म्हणजे ते कसं असतं, अंडर रूट ऑफ 2g स्मॉल m अपॉन re. ठीक आहे, असा बेसिकली त्याचा अर्थ होत असतो. ठीक आहे, तर हे ऑप्शन आणि हे ऑप्शन ते सिमिलर वाटतं. ठीक आहे, फक्त फरक यामध्ये काय आहे, इथं स्मॉल m दिलेला आहे, इथं कॅपिटल M दिलेला आहे. ठीक आहे, आता ठीक आहे, तर असं ऑप्शन सेट करण्यामागचं कारणच बेसिकली तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी, की हे हिट करू की हे हिट करू. ठीक आहे, तर त्यामुळे तुमचे तिसरं आणि चौथं ऑप्शन तुमचं होतच नाही. राहिले फक्त एक पहिलं ऑप्शन आणि दुसरं ऑप्शन, या दोन पैकीच एक तुमचं उत्तर होण्याची शक्यता आहे. मग या दोन पैकी एक कुठलं मोर अॅक्युरेट कुठलं, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, एस्केप व्हेलोसिटी विचारली. एस्केप व्हेलोसिटी आपल्याला माहिती आहे ही कॉन्स्टंट गोष्ट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये ही बदलणारी गोष्ट नाही आहे. आणि याच्यामध्ये जो स्मॉल m आहे म्हणजे काय, सॅटेलाइटचा मास. जर सॅटेलाइटचा मास बदलला तर एस्केप व्हेलोसिटी बदलणार नाही. ठीक आहे, आणि एवढ्या छोट्याशा सॅटेलाइटच्या मासच्या बेसिसवर एस्केप व्हेलोसिटी डिपेंड होऊ शकते का, नाही होऊ शकत. आणि एस्केप व्हेलोसिटी ही कन्सेप्टच बेसिकली, किंवा याची जी व्हॅल्यू असते ही बेसिकली कॉन्स्टंट असते. मग कॉन्स्टंट असेल तर मग ही जे काही ह्या फॉर्म्युलामध्ये जे काही दिलेलं असेल हे पण कॉन्स्टंट असायला पाहिजे ना. तर मग जी कॉन्स्टंट आहे, m म्हणजे मास ऑफ द अर्थ कॉन्स्टंट आहे, रेडियस ऑफ द अर्थ हे पण कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीचे रेडियस ऑफ द अर्थ हे पण कॉन्स्टंट आहे. सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, त्यामुळे याच्यावरून निघणारी जी व्हॅल्यू असेल ही कॉन्स्टंट असेल. त्यामुळे मग ह्या दोन पैकी जर मला योग्य चॉईस करायची झाली तर मी सेकंड चॉईस करेल. सिंपल आहे. ठीक आहे, सो हा पण प्रश्न तुमचा अटेम्प्ट झाला असता. ठीक आहे, तर हा प्रश्नाचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं, तू ज्यांना पाहिजे ते थोडंसं एक्सप्लेन करून देतोय. ठीक आहे, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, एक मिनिट आहे, थोडंसं क्लिअर करून द्या. ठीक आहे, तर जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं मगाशी, हे अर्थ आहे, हे कोणतरी ऑब्जेक्ट किंवा उपग्रह इथे फिरत आहे. 2 सेकंदामध्ये जर एवढा एरिया कव्हर करत असेल, ठीक आहे, हा एरिया कव्हर करत असेल, तर 2 सेकंदामध्ये एवढं कव्हर करत असेल, तर मग आणि परत 2 सेकंदामध्ये समजा हा एवढा एरिया कव्हर करत असेल, तर हा एरिया सेम असेल, असा बेसिकली हा लॉ आहे. परंतु यांनी काय विचारलेलं आहे, तर यांनी काय म्हटलेलं आहे, फक्त हा जर अँगल थिटा असेल, थिटा हा अँगल कव्हर केलेला असेल आणि थिटा अँगल जर यांनी कव्हर केला असेल, म्हणजे इथून हा बेसिकली इथं गेलेला असेल आणि थिटा अँगल कव्हर केलेला असेल, त्याच्यामध्ये त्यांनी जर ए एरिया कव्हर केलेला असेल, ठीक आहे, तर त्याला जर समजा टी एवढा जर टाइम लागत असेल, तर मग यांनी जर याचा डबल अँगल कव्हर केला, म्हणजे 2θ एवढा अँगल जर यांनी कव्हर केला, तर मग यांनी एरिया किती कव्हर होईल, डबल एरिया कव्हर होईल. मग त्याला टाइम किती लागेल असं विचारलेलं आहे. टाइम किती लागेल, मग याला जर टी टाइम लागत असेल थिटा अँगल कव्हर करायला, तर 2θ अँगल कव्हर करायला किती टाइम लागेल,
ऑब्व्हियसली बात आहे, जेवढा अगोदर टाइम लागत होता याला जो टी टाइम लागत होता याच्या डबलच टाइम लागेल ना, कारण की डबल एरिया कव्हर करतोय. असा बेसिकली तो कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर त्यामुळेच मग डबल द टाइम इट टेक टू मूव्ह थिटा, म्हणजे थिटा अँगल जेवढा कव्हर करायला जेवढा टाइम लागत असेल, तर तू थिटा अँगल कव्हर केल्यानंतर जो काही एरिया कव्हर करायला जो काही टाइम लागतो त्याच्या डबल टाइम, म्हणजे अगोदर जो टी टाइम लागत होता त्याच्या डबल टाइम बेसिकली एवढा टू थिटा अँगल कव्हर करायला त्याला लागेल, असा बेसिकली तो कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तरी आता माझं काय म्हणणं आहे, समजा हा जर पॅसेज तुम्हाला काही समजला नसता, ठीक आहे, पण तुमच्याकडे 2 मिनिट बाकी असले, तर तुम्हाला किती प्रश्न टॅकल झाले असते ते आपण बघूया. ज्यांना जर 11वीचं पुस्तक वाचलं असेल ते वाचणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यातलं जे मोशन वाचणं अपेक्षित आहे. जर त्यांना ते माहिती असला, केपलर लॉ माहिती असला, तर प्रश्न टॅकल झाला असता, काही प्रॉब्लेम नाही. पण जर नाही वाचलेला असता, काहीच नाही वाचलेलं असतं, किती प्रश्न टॅकल झाले असते आपण बघूया. जर हा प्रश्न प्रॉपरली वाचला असता 21वा, त्यांनी काय म्हटलं, इफ द ऍक्च्युअल फोर्स यूज, द ऍक्च्युअल फोर्स जर यूज केला तर काय होईल, सिंपल लॉजिकल प्रश्न होता. जो बॉल त्याचा मास जास्त आहे, द बॉल विथ अ लार्जर मास, ज्या बॉलचा मास जास्त आहे तो लवकर पडेल. ठीक आहे. सिंपल आहे, हा टॅकल झाला असता, काही प्रॉब्लेम नाही. नंतर मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असेल असं विचारलेलं आहे बेसिकली त्यांनी. ठीक आहे. तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आपल्याला जीएम अपॉन आर स्क्वेअर हे आपल्याला माहिती आहे. माहिती असो नसो, ठीक आहे. पण जर त्यांनी बरोबर फक्त पॅसेजमध्ये त्यांनी फॉर्म्युला विचारला, मी फॉर्म्युला बघेल पॅसेजमध्ये कुठला फॉर्म्युला आहे. मला असंच काहीतरी एक फॉर्म्युला दिसतो, जी स्मॉल एम कॅपिटल एम अपॉन आर ई प्लस एच स्क्वेअर असा काहीतरी फॉर्म्युला मला दिसतो. म्हणजे त्या फॉर्मॅटमध्ये असणारा फॉर्म्युला मी बघेल, बरोबर स्कॅन करेल, थेट मला अशा प्रकारचा हाच फॉर्म्युला काहीतरी दिसतो, अपॉन आर ई प्लस एच कंसामध्ये त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. असं ह्या फॉर्मॅटमध्ये काहीतरी फॉर्म्युला दिसेल. कदाचित मग त्यांनी तशा प्रकारचा काहीतरी फॉर्म्युला विचारलाय, त्यामुळे तुमचं हे उत्तर असण्याची शक्यता आहे. हा पण टॅकल झाला असता, काही प्रॉब्लेम नाही. जर इथे आता तुम्हाला टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब हे जर समजलं असतं, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब हे जर समजलं असतं, तर हा पण सॉल्व्ह करण्यासारखा होता. समजा नाही समजलं असतं, आपण हा प्रश्न आणि हा प्रश्न जर आपल्याला, म्हणजे हा बेसिकली कन्सेप्टवर आहे, कन्सेप्ट जर याला समजला, हा प्रश्न टॅकल झाला असता 23 आणि 24वा. ठीक आहे. हा आपण चला समजा आपल्या 23 आणि 24 नाही आला, 25चा प्रश्न बघूया. ठीक आहे. 25चा प्रश्न हे पण ऑप्शन वरून थेट होतं ना, 2gm आपण आरईचा स्क्वेअर रूट आणि 2gm आपण आरईचा स्क्वेअर रूट. ठीक आहे. तर ह्या दोन ऑप्शन जर बघितलं, तरी पण तुम्ही जर ऑप्शन जर बघितलं, दोन ऑप्शन सिमिलर आहे, दोन पैकी एक उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे, कारण की त्याने सेटच त्याच्यासाठी केले, तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी, राईट. तर ह्या दोन पैकी एक उत्तर असण्याची शक्यता जास्त असल्यामुळे 50% वर तर मी तसंच आलो. पण यामध्ये योग्य उत्तर कुठलं हिट करायचं, कारण की एस्केप वेलोसिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर मग जो फॉर्म्युला कॉन्स्टंट देईल तुम्हाला, ठीक आहे, तेच उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. तर व्हॉइस डिसिजन काय होईल, हा सेकंड उत्तर टिक करण्याची शक्यता तुमची जास्त आहे. त्यामुळे माझं काय मत आहे, जर तुम्हाला काही जरी समजलं असतं, एकदम लेमन असेल एखादा व्यक्ती, ठीक आहे, एकदम बेसिक आयडिया असेल त्याला, तर तो 5 पैकी नाही, निदान तुमच्याकडे 2 मिनिटं आहे, पण 2 मिनिटं आहे आणि 5 पैकी तुम्ही 3 प्रश्न सहज टॅकल करू शकला असता. ठीक आहे. एखाद्याला 3ही नाही जमले, तरी पण वर जरी बघून तुम्ही साधारण 2 प्रश्न तरी सहजच आले असते ना रे. आणि 2 प्रश्न आले तर तुम्हाला 2.5 प्लस मार्क तर सहजच भेटतात, जास्तच मिळतात. ठीक आहे. तर तुम्ही जर हे केलं तर, ठीक आहे. सो 2.5 प्लस मार्क तुम्हाला सहजच भेटतील. तर 2.5 मार्क म्हणजे मोठा फरक असतो आणि ते तुम्हाला क्वालिफाय करायला म्हणजे ट्रेमेंडस हेल्प करतील. सिमिलर गोष्टी तुम्हाला मॅथ्समध्ये पण आहे. मॅथ्स रिझनिंग मध्ये पण त्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली यूज करू शकता. ऑप्शन डायरेक्ट तुमचे उत्तर तुम्ही टिक करू शकता. ठीक आहे. हे एक बेसिक तुम्हाला डेमो सांगितलेलं आहे. मी एक बॅच घेतलेली बघा, सीसॅट टिप्स अँड ट्रिक्स बॅच. ठीक आहे. ही टेलिग्रामला व्हॉइस चॅटवर उपलब्ध आहे. ठीक आहे. माझं टेलिग्राम चॅनल आहे @निपुण मनोहर. ठीक आहे. तुम्ही सर्च करू शकता @निपुण मनोहर. ठीक आहे. हे टेलिग्राम चॅनल आहे. यावर तुम्हाला याचे डिटेल मिळतील. ठीक आहे. किंवा मग तुम्हाला जर याच्याविषयी अजून डिटेल माहिती पाहिजे असेल, तर हा नंबर घ्या, 84 59 13 57 62, किंवा एक तुम्हाला आयडी देतो टेलिग्रामचा @निपुंस चॅनल. ठीक आहे. हा आयडी देतो. ह्या आयडीवर तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता, काही करू शकता. ठीक आहे. हा नंबरवरून पण तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला याचे डिटेल मिळतील. ठीक आहे. तुम्हाला ट्रेमेंडस हेल्प करतील ह्या सगळ्या गोष्टी, तुमचा म्हणजे सीसॅटमध्ये चांगला क्वालिफाय करण्यासाठी, चांगला स्कोर येण्यासाठी. ठीक आहे. सीसॅटमध्ये आता क्वालिफाय झालेला आहे, तर तुमची एकंदरीत स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. ठीक आहे. तर याच्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ मी सेपरेटली करेन. ठीक आहे. हे फक्त पॅसेज न बघता कसं सॉल्व्ह करता येईल, या संबंधित ज्या व्यक्तींना सायन्सच्या पॅसेजची भीती असते. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या व्यक्तींसाठी हा बेसिकली हा डेमो लेक्चर मी केलेला होता एक. ठीक आहे.
त्याच्या माध्यमातून तुमची नक्कीच भीती कमी होण्यास मदत होईल. ठीक आहे. आणि सीसॅटचे पॅसेज तुम्ही न बघताही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये गेन होईल. अशी आशा व्यक्त करतो. होप सो तुम्हाला जर लेक्चर चांगलं वाटलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर. थँक सो मच. थांबूयात आपण इथे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही टाकू शकता कमेंट बॉक्समध्ये. अदरवाईज थांबूयात आपण इथे. ठीक आहे. फॉरेस्ट मेल 124 स्कोर सेफ आहे का सर? याचं मी काही कट ऑफ अनालिसिस केलं नाही आणि सध्याच्या कट ऑफ अनालिसिसचा काही फायदा होत नाही, तुम्हाला माहिती आहे. कोणी किती काही प्रिडिक्ट करू द्या. ठीक आहे. तुम्हाला काहीतरी वेगळंच लागत आहे सगळ्या सध्याचे कट ऑफ, तर ते तर सध्या मी तसं कट ऑफ प्रिडिक्शन करत नाही. पण तुम्ही एक अंदाज घेऊ शकता. मागच्या कट ऑफ बघून जास्त मेजर फरक पडत नसतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. प्लस मायनस मेन्स जास्त मेजर फरक पडत नाही. प्लस मायनस तुम्ही 5 असा जनरली फरक तुम्हाला जाणवेल. ठीक आहे. तर मागचे कट ऑफ बघून तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. आता इथे फॉरेस्टला 2 पेपर असतात. राज्यसेवेला तिथे 4 ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह असा फरक पडतो. तर त्यामुळे मग त्याच्यामध्ये मेजर डिफरन्स असतो थोडासा. एक 10 ते 15 प्लस मायनस होत असतात. तर ते तुम्हाला कळेल. राईट. ते सो मागच्या कट ऑफच्या बेसिसवर तुम्ही अंदाज घेऊ शकता. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन रीड करायचे का? मग येस, आता बघा ना तुम्ही, मी तुम्हाला ते दोन्ही मेथड दाखवलेले. फर्स्ट क्वेश्चन रीड करून पण दाखवलेले. ठीक आहे. सो त्याचा म्हणजे मला बेनिफिट होतो. तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा आणि त्याच्या बेसिसवर डिसाईड करा. ठीक आहे. ओके. चला, थँक्यू सो मच. थांबूयात आपण इथे. बाय बाय. टेक केअर. हॅव अ गुड डे.